नेरूळ सेक्टर 14 या ठिकाणी सेक्टर 16 आहे। तर या ठिकाणी गेली काही महिन्यांपासून हे काम आपण पाहू शकता। ॲक्च्युली वारंवार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून सुद्धा पूर्णपणे फुटपाथ या ठिकाणी काबीज करून हे काम चालू आहे, तरी पण नवी मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं लक्ष न दिल्याने या ठिकाणी सुरुंगसारखे स्फोट या ठिकाणी गेले 2 ते 3 दिवसापासून रहिवाशांना पाहायला मिळतात आणि भीतीचे वातावरण रहिवाशांमध्ये झालेलं आहे। रहिवाशांच्या काही भावना आपण या ठिकाणी ऐकून घेऊयात। कल रात में भी 2-2:30 बजे करीब विस्फोट हो रहे थे। हमको लगा पटाखे छूट रहे हैं तो थोड़ी देर बंद हो जाएंगे, तो काफ़ी टाइम तक चला, लेकिन अभी रात में उठने की हिम्मत नहीं हो रही थी। रात में हमारे पड़ोसी इन्होंने तो कुछ वीडियो भी बनाए उसके, बराबर, कि वो रात में भी लगा के गए विस्फोट। और आज अभी जब मैं मंदिर के लिए बाहर निकला और हल्का सा आवाज़ और धुआं दिख रहा था, तो जो ओनर है, जो काम करा रहे हैं, यहाँ खड़े थे, तो मैंने उनको बोला कि ये ब्लास्टिंग का काम कर रहे हो वो बहुत गलत है। आप खुदाई करो, ड्रिल करो, जो भी है, आपको 2 दिन ज़्यादा लगेंगे। ब्लास्टिंग से हमारे बाजू में आपकी दीवार है और अगर कोई नुकसान हो गया, किसी की जान माल की नुकसान हो गई, तो कौन जवाबदारी लेगा। बट उन्होंने बोला कि नहीं, बस ये 5 मिनट में खत्म हो जाएगा, इससे ज़्यादा नहीं होएगा। सुन के स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असताना खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेत प्रशासक बसल्या कारणाने स्थानिक लोकप्रतिनिधी कोणतेही लक्ष या ठिकाणी देत नसल्याने या स्थानिकांची रहिवाशांची अशी परिस्थिति झालेली आहे। सर जी, आपने कितना बार नवी मुंबई महानगर पालिका को लेटर दिया है? मैं दिया है। ओके, ये नवी मुंबई महानगरपालिका 2 लेटर दिलेला विथ फोटो आणि विश्वजित बोल के जो प्लॉट नंबर 12 हँडल करता है, वो बोले हम देख लेंगे, मी बघून घेणार, तुमचं काय नुकसान होऊ शकणार नाही ते आम्ही बघणार असं सांगितलं। पण ते येत नाहीत आणि हर रविवारी मी त्यांना फोन करते, ते सांगतात मी आता तिकडे आहे, मी इकडे आहे, मी पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मी बँकेचा वरिष्ठ अधिकारी आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचा हलगर्जीपणा आणि या हलगर्जीपणामुळे स्थानिक रहिवाशांचा जीव सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो। आपण या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण अधिकारी बघू शकता, कोणत्याही प्रकारची कारवाई नाही झाली आणि या ठिकाणी रात्री बेरात्री स्फोट होत असतात आणि जो विकासक असेल त्याने सुरुंग लावून, खरं तर सुरुंग सारखेच ते आपल्याला हे वाती दिसतात आणि मध्येच क्वचित असे स्फोट होताना दिसत आहे। गेले 2 दिवसापासून हे स्थानिक रहिवासी सगळे यांना हे स्फोट केलेला आहे, टाइमर लावून, बरोबर। तर नवी रात में भी होगा तो भरोसा नहीं है, अभी रात भर चल सकता है, अपने को नहीं मालूम है कि टाइम क्या लगा रखा है पूरा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, त्याचप्रमाणे टाउन प्लॅनिंग विभाग असेल, अतिक्रमण विभाग असेल, यांना ही चेतावणी असेल की खरंच तुम्ही तुमच्या या हलगर्जीपणामुळे जर स्थानिक रहिवाशांचं जर एखादा अपघात घडत असेल आणि एखादा तिथे अघटित घटना घडत असेल तर याला पूर्णपणे जबाबदार नवी मुंबई महानगरपालिका असेल आणि आम्ही सर्व समस्त नेरूळ रहिवासी नवी मुंबई महानगरपालिकेला वेठीस धरल्याशिवाय राहणार नाहीत। आणि त्याने सांगितलेलं आहे, असं नाही की त्याने सांगितलं, लिखितमध्ये दिलेलं आहे। अच्छा, पत्रव्यवहार करून सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला जाग येत नाहीये। मी सुद्धा वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत। जे फुटपाथ, त्याचप्रमाणे मार्जिनल स्पेस जे आडून लोक बसलेले आहेत, त्यामुळे हे सर्व घडत आहे। इथे सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण हे बांधकाम फुटपाथवर चालू आहे, तरी पण कोणतीही कारवाई, हे कितने महीने से चालू है ये काम? 4 महीना हो गया। 4 महिने, तब्बल 4 महिने झाले तरी पण कोणतीही कारवाई होत नाहीये। हे लाजिरवाना असा आणि लज्जास्पद अशी गोष्ट ही नवी मुंबई महानगरपालिकेची म्हणता येईल। धन्यवाद। थैंक यू, धन्यवाद। तुम्हारा वीडियो ये देखो, आप लाइव ले अभी। और ये तो कल रात में 2 बजे तो हम परेशान हो गए, करून घ्या पूर्ण। हमने सोचा कोई शादी ब्याह के फटाके फूट रहे होंगे। हे काय आता आजूबाजूला आहे ना भीतीचं वातावरण तयार झालं, हे बंद करून घ्या। उगाच कसं आहे, बंद राहू दे।